बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? तर थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. आमच्यासोबत जो काही रिअल इन्सिडेंट घडला, चोरीचा प्रसंग घडला, चोरीचाच म्हणावा लागेल त्याला, तर तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आता आपण महिलांची सेफ्टी घेऊन जे काही कन्सर्न सध्या ऐकतो आहे ना, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघायला हवा. आमच्यासोबत नक्की चोरीचं कसं काय काय घडलं हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण महिला स्वतःची काळजी कशी घेऊ शकतो बाहेरच्या जगामध्ये आणि आपण कुठल्या कुठल्या गोष्टींकडे खूप महत्त्वाचं असं लक्ष दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या जवळच्या ज्या काही स्त्रिया आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत आहे त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि काय घडलं त्यात आपण बघूयात. त्या दिवशी झालं काय होतं ना, आम्ही सगळे बायकाच होतो आमच्या मुलांना घेऊन. असं आम्ही निघालो होतो पुण्यामधल्याच एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनवरती. तर रात्रीचे वाजले होते 9. आम्ही कॅब बुक केली. म्हटलं कॅबने सेफ राहील आपल्याला रात्री जाण्यासाठी. आम्हाला जाण्यासाठी लागणार होता टाइम अर्धा तास ते पाऊण तास साधारण. आम्ही रात्री 9 वाजता कॅब बुक केली होती. तर जेव्हा कॅब बुक केली ना, तेव्हापासूनच या गोष्टीचं काहीतरी इंट्युशन यायला सुरुवात झालीच होती. कॅब बुक केल्यानंतर कॅब ड्रायव्हरला फोन केला, किती वेळ लागतो तर राहू ना असं त्यांनी उत्तर दिलं. ते पण आम्ही इग्नोर केलं. मग नंतर पुढे जाऊन आम्ही कॅबमध्ये बसलो आणि आमची जर्नी स्टार्ट झाली. तेव्हा कॅबची जी काही काच होती ना, विंडोची जी काही काच होती त्याला काही वरती घ्यायची नव्हती. पण आमच्यातल्या एका जणीची तब्येत ठीक नव्हती, सर्दी झालेली होती, त्यामुळे आम्हाला काच ही वरच हवी होती. आणि जनरली हायवेने जाताना आपण प्रिफर करतो ना काच वर असलेलीच बरी, खूप जोरात वारा येतो. तर त्याला ते 2 वेळा सांगितलं तर तो दगडासारखा होतो आणि काही रिॲक्ट केलं नाही आमच्याकडे बघून. मग आम्ही हिंदीत ट्राय केलं, भैया बीमार है, सर्दी हुई है, तो फिर थोडा काच ऊपर ले लो ना प्लीज भैया. असं सगळं एवढं एक्स्ट्रा ऑर्डिनरी बोलल्यानंतर साहेबांनी काचवरती घेतली. मग त्यानंतर आम्ही इन जनरल डिस्कशन करत चाललो होतो की ड्रायव्हिंग सुद्धा तो खूप रॅश करत होता. असे कट्स मारत होता, कुठून कुठे चालला होता, कसंही चालवत होता. तर आमचा सगळ्यांचा प्लॅन काय होता, घरी जाताना एक जण होती ती पूर्ण कॅब आहे ती तिच्या लोकेशनपर्यंत पूर्ण घेऊन जाणार होती आणि आम्ही काही जणी होतो त्या कॉमन लोकेशनवरती उतरणार होतो आणि तिथून आमच्या घरी म्हणजे आमच्या घरच्यांना बोलवून आम्ही आमच्या घरी जाणार होतो. हा आमचा प्लॅन होता, कारण आम्ही सगळे चाललो होतो एकाच डिरेक्शनला. तर आम्ही असं विचार केला, जी कोणी एक जण शेवटी एकटीच कॅबमध्ये बसून जाणार आहे घरी, तर तिच्यासाठी आम्हाला ओव्हरऑल रिस्की वाटायला लागलं, कारण तो गाडी व्यवस्थित चालवत नव्हता आणि रात्रीचे बरेच वाजले होते. तर आम्ही असा विचार केला की आपण एक काम करूया, सगळेजणच एका कॉमन लोकेशनला उतरूयात आणि आपापल्या घरच्यांसोबत आपण घरी जाऊयात. त्यांनी ठरलं, सगळ्यांनी ठरवलं हे. त्यामुळे मी काय केलं, ॲपमध्ये गेले आणि ॲपमधलं डेस्टिनेशन चेंज केलं. आणि डेस्टिनेशन चेंज केलं. आता या गोष्टीपर्यंत तो आमच्याशी काहीच बोलत नव्हता आणि तो कंटिन्युअस काय करत होता, कानामध्ये त्याचे हेडफोन होते कंटिन्युअस आणि तो कंटिन्युअस कोणाशी तरी वेगळ्याच भाषेमध्ये बोलत होता. ढाई ढाई सांगली, हा हा ओके निकल चुका हूं, अशा टाईपमध्ये काहीतरी. ते आम्हाला काही कळत नव्हतं, काही ठराविकच शब्द आम्हाला कळत होते, पण तो कंटिन्युअस कोणाला तरी असे काहीतरी अपडेट्स देत होता, ही गोष्ट जाणवत होती आम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टींचाच विचार करून आम्ही डेस्टिनेशन चेंज केलं होतं. आणि तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता की फॉर एक्झाम्पल मला जायचंय स्वारगेटला जायचं होतं फॉर एक्झाम्पल मला, पण मी काय केलंय ना, मला शिवाजीनगरलाच थांबवायची आहे माझी जी काही कॅब आहे ती. तर रस्ता तो डिरेक्शन सेमच राहील ना, डिरेक्शन एकदम चेंज नाही होणार जरी डेस्टिनेशन चेंज केलं तरी. आणि एकच रस्ता होता, म्हणजे एकच रस्ता आहे की त्या रस्त्यालाच तुम्हाला ह्या रस्त्याला उतरायचंय, पण त्याच्याऐवजी आपण याच रस्त्याला उतरणार आहोत, एवढाच फरक होता मंडळी. तर असं आम्ही डेस्टिनेशन चेंज केलं, त्यामुळे त्याला फरक पडायला नाही पाहिजे. तर जसं डेस्टिनेशन चेंज केलं तसं त्यांनी विचारलं एकदम रागामध्ये, डेस्टिनेशन चेंज किया क्या? आम्ही म्हटलं हो. तर तो म्हटलं क्यू? मग त्याने क्यू विचारल्यावरती डोक्यात अशी चक्र चालायला लागली आमच्या. अरे आपण काय वेगळ्या डायरेक्शनला नाही चेंज केलंय, मग हा का असं का विचारतोय, का चेंज केलं डेस्टिनेशन म्हणून? आपण आपल्याला आपलं असू शकतं काही रिझन, मग आम्ही असंच काहीतरी रिझन चिपकून दिलं की नाही अभि हमें इसके घर जाना है ना, असं वगैरे टाईपमध्ये. म्हणजे तीही गोष्ट नॉर्मल कॅबवाले असे रिॲक्ट होणार नाहीत, असा वेगळा काहीतरी तो रिॲक्ट झाला तिथे सुद्धा. मग नंतर थोडं पुढे गेल्यानंतर ज्या काही रोडने आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला यायचं होतं तिथे आम्हाला न नेता तो सुनसान ठिकाणी आम्हाला घेऊन चालला होता.
आणि आमच्या ते पटकन लक्षात आलं. एकदम मी एकदम खूप अलर्ट असते मी असल्या सगळ्या गोष्टींमध्ये. मी लगेच फटाफट माझा मॅप ओपन केला की मॅपमध्ये खरंच असं दाखवतोय. तर मॅपमध्ये असं दाखवत नव्हतं. मॅपमध्ये दाखवत होतं तुम्ही डावीकडे वळा. 3 बोळे होते डावीकडे वळायला. पहिल्या बोलच्या वेळेस मी म्हटलं भैया भैया लेफ्ट लेन आहे भैया भैया. त्यांनी काय ऐकलं नाही. सेकंडच्या लेफ्टमध्ये मी त्याला मराठीमध्ये बोलले भैया डावीकडे घ्यायचंय. ते त्यांनी ऐकलं नाही. मग आता आम्हाला वाटत होतं ऍटलीस्ट थर्ड लेफ्ट तरी घेईल. तो चुकला असेल, आपल्याला चुकून इकडे आणत असेल तो आपल्याला वेगळ्या डिरेक्शनला. तर आम्ही म्हणलो थर्ड लेफ्ट 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 लेफ्ट. जसा त्यांनी थर्ड लेफ्ट घेतला नाही ना मंडळी, तसं आम्ही खूप घाबरलो. म्हणजे खूप, आता काय होणार आपल्यासोबत. आणि तो रस्ता असा आहे ना की तो रस्ता एकदम सुमसान ठिकाणी चालला होता. मग मी फटाकन मोबाईल काढला बाहेर. मोबाईलवरती माझ्या नवऱ्याला कॉल केला, सगळ्यांनीच केला आपापल्या रिलेटिव्हजला. आणि फटाफट लोकेशन शेअर केलं आम्ही. आणि आम्हाला फॉलो करा हे सांगितलं. आमच्यासोबत हे असं गोष्टी घडत आहेत हे आम्ही शेअर केलं. आणि त्यानंतर मी ॲपमध्येच बघत होते की लगेच हेल्प मला काय मिळू शकते बरं, की हा चुकीचा घेऊन चाललाय, सुमसान ठिकाणी घेऊन चाललाय आम्हाला. यासाठी मी बघत होते की त्या ॲपमध्ये काहीतरी सेफ्टी कॉल किंवा काहीतरी हेल्प किंवा काहीतरी मिळते का, चॅट म्हणा, काहीतरी कॉल म्हणा, काहीतरी म्हणा. मला काहीच मिळायला तयार नाही मंडळी. इतकं थोडं कॉम्प्लिकेटेड ॲप होतं ना ते. तर मग मी काय करू शकतो, तो नवऱ्याचा कॉल तर चालूच होता, लोकेशन शेअरिंग मला सुचत नव्हतं. मी विचार करत होते काय करू शकतो. तो तेवढ्यात त्यांनी काय केलं, अचानक एके ठिकाणी गाडी थांबवली त्यांनी आणि हँडब्रेक ओढला. हँडब्रेक ओढल्यामुळे आम्हाला जर्क बसला असा. आणि जर्क बसल्यानंतर त्यांनी त्याचं सीट बेल्ट काढला. आणि जसा त्याने सीट बेल्ट काढला ना मंडळी, असं आम्ही घाबरून गेलो ना. म्हणजे मी तर एवढी घाबरले, कारण माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. तो काय म्हणजे काय करायचं, काय व्हॉट ही वॉन्ट्स टू डू, या विचारांनी आपण आधी अर्धमेले होऊन जातो ना. म्हणजे मंडळी काय त्याचा इरादा काय असं वाटायला लागतं ना. मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, माझी खूप असं मी ऑटोमॅटिकच माझ्या मुखात नाही यायला लागलं. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट बसलेली असते. जसं की आपण मोठी काहीतरी गोष्ट घडली की म्हणतो बापरे, किंवा काही असं हळहळणारं झालं की आपण म्हणतो आई ग असं म्हणतो. तसंच माझं ऑटोमॅटिक झालं श्री स्वामी समर्थ असं. म्हणजे आपण म्हणतो ना मदतीसाठी असं काहीतरी. माझा खूप स्वामींवरती विश्वास आहे मंडळी. तर मी हे सगळं त्याच्या ऍक्टिव्हिटीकडे लक्ष होतं. तोपर्यंत इकडून उलट्या साईडनी एका टू व्हीलरवरती 3 मुलं बसून आली. आणि 3 मुलं बसून आली आणि माझी मैत्रीण ज्या साईडला बसली होती ना, तिनं ऍक्च्युली घातले होते दागिने, पण ते दागिने खोटे होते. तर ती त्या दागिने घातलेल्या मैत्रिणीच्या इथे येऊन थांबले ते. आणि त्या काचेवरती असे जोरात जोरात वाजवायला लागले, असे हसून. म्हणजे खिल्ली उडवल्यासारखं कसं असतो आपण, तसं हसून जोरजोरात ते वाजवायला लागलेत ते. आणि जसे ते वाजवायला लागले ना, आम्ही घाबरलो सगळे. एक तर हा का थांबलाय, ते लोक कोण आले, काय घडतंय आपल्याकडे, डिरेक्शन चुकीची. आम्ही जोरात ओरडलो, एकदम जोरात बेफान. आणि आमचे फोन चालू होते. मग मी माझा फोन स्पीकरवर टाकला होता. तिकडून माझा हसबंड जोरात ओरडला, काय झालं असं करून. आणि जसा हा एखाद्या पुरुषाचा आवाज आला ना, मे बी तो सतर्क झाला असेल ड्रायव्हर. मग तो त्याचा म्हणजे ते सामील होते, काय होतं का वेगळ्या होत्या 2 गोष्टी माहिती नाही, त्यात आपल्याला पडायचं नाही. तर ते ऐकल्यानंतर, माझ्या हस्बंडचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं आमच्याकडे आणि म्हणाला, क्यू क्या हुआ, क्यू चिल्ला रे हो असं. मग आम्ही म्हटलं ये लोक कोण आहे ती लोक, म्हटलं कशासाठी आले, तू गाडी का थांबवली आहे आणि. तर तो म्हणाला की कुछ किया क्या उन्होंने, म्हणजे आम्ही बिनकामाचं ओरडतोय असं त्याचं एक थोडक्यात म्हणणं होतं. तर म्हणजे थोडंसं नॉर्मल ड्रायव्हर काय रिॲक्ट झालं असतं मंडळी, म्हणाला असतं डरो मत मॅडम, मैं हूं ना, मी आहे ना, काहीतरी असं नॉर्मल रिॲक्ट झालं असतं ना, असं कोणी बाहेरून काचेवर मारलं तर. तर तो एक मुद्दा क्लिक करण्यासारखा होता. आणि एवढं सगळं घडून मग मे बी माझ्या हस्बंडचा आवाज आला एकमुळे त्यांनी त्यांना खुणवलं का काय केलं माहिती नाही. मग त्यांनी परत चालू केली कॅब आणि ती मंडळी निघून गेली. 3 मंडळी जी आली होती टू व्हीलरवरती ती निघून गेली. ती काय आत येऊ शकली नाहीत आणि काही चोरून नेऊ शकली नाहीत, काही होऊ शकलं नाही म्हणजे गोष्ट. हा आपला कॅब चालवतच राहिला साहेब, चालवत राहिला. आम्ही त्याला म्हणलं तू आता इथे, आणि नेमकं आम्हाला तिथे पेट्रोल पंप दिसलं. आम्ही म्हणलो आता ही संधी सोडायची नाही आपण. आम्ही म्हणलो तू इथे पेट्रोल पंपावर गाडी थांबव, तू इथे थांबव. त्याला आम्ही खूप फोर्स केला गाडी ठेवण्यासाठी, तू पेट्रोल पंपावर गाडी थांबवायचीच. आणि थांबवायलाच लावली आम्ही त्याला ती गाडी. तिथून आम्ही पटकन मुलांना घेऊन बॅग घेऊन फटाफट उतरलो आणि पेट्रोल पंपावर गेलो. तिथे कॅमेरे असल्यामुळे सेफ वाटलं आम्हाला खूप जास्त तिथे गेल्यानंतर. मग तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्हाला तिथे ना एक जण हस्बंड वाईफ आले होते पेट्रोल भरण्यासाठी गाडीमध्ये टू व्हीलरला. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. ऍक्च्युली ती लेडी बघून मला डोक्यात आलं की अरे आपण हिला थांबवून घेऊयात आपल्या घरातले येईपर्यंत. कारण पेट्रोल पंपावर पण आपण असे थांबलो, ही गोष्ट पण जरा भयानकच वाटत होती आम्हाला.
आम्ही मग ते हा थांबले. ते 2 जण कपल खूप छान होते. त्यांनी आम्हाला ना मुलांना आणि आम्हाला बसायला जागा केली, थोडंसं धीर दिला, कारण आम्ही सगळं घाबरलो होतो ना या सगळ्या गोष्टीतनं. असं माझा तर हातच असं शिवर होत होता ओव्हरऑल, की म्हणजे असं वाटतं ना माणसाला की नक्की काय होईल यार आपल्या बाबतीमध्ये, काय झालं असतं किंवा काय घडतंय आपल्या बाबतीत, हे जरा आपला मेंदू एक तर गोठतो पण आणि आपलं शरीर वेगळ्या प्रकारे रिॲक्ट व्हायला लागतं ना या गोष्टीतनं. मग मी त्यांनी दिलेलं पाणी प्यायलं, आम्ही एका जागेवर बसलो. थँक्स टू देम, सिरियसली. म्हणजे कठीण काळामध्ये पण चांगली माणसं असतात जगामध्ये, यावर विश्वास नक्कीच बसला आमचा. मग आमचे घरचे आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा त्याला विचारत होतो, तिथेच थांबला होता ड्रायव्हर, गेला नाही तो. त्यांनी विचारलं की तू का असं केलंस, तू का या डिरेक्शनला गाडी आणली. तर त्यांनी उत्तर दिलं की मॅडमने लोकेशन चेंज किया. मग मी त्याला विचारलं, अरे लोकेशन जरी चेंज केलं तरी तुझ्या मॅपमध्ये लोकेशन त्याच डिरेक्शनला आहे ना बाबा, आणि तुझ्या मॅपमध्ये डावीकडे वळा, डावीकडे वळा, डावीकडे वळा, हे पूर्ण क्लिअरली पाहिलं होतं आम्ही. आमच्या मॅपमध्ये डावीकडे दाखवत होतं आणि त्याच्या मॅपमध्येही डावीकडे दाखवत होतं समोर लावलेल्या मोबाईलमध्ये. मग तरी त्यांनी घेतलंच ना, हे सगळं रिअलायझेशन होतच ना आम्हाला. तो प्रचंड खोटं बोलत होता, त्याचा इरादा होता चोरी वगैरे, असा इरादा होताच त्याचा. तो असं दाखवत होता की तुम्ही डेस्टिनेशन चेंज केलं म्हणून मी इकडे घेऊन आलो. काय म्हणजे उगं आपलं होतं ती सगळी गोष्ट. त्यांचं सगळ्यांच्या लक्षात आलं होतं, पण आम्ही कुठलंच. तर यातनं मला सांगण्याचं तात्पर्य काय होतं की आम्ही छान सेफ झालो, काहीच घडू शकलं नाही. पण ते जे काही ठराविक मिनिट्स होते ना आमच्या लाईफमधले, थरारक होते, लिटरली थरारक. तर मला यातनं सांगायचंय काय, मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. आपण कुठल्या डेस्टिनेशनला जात असू ना, विदिन द पुणे पण असू देत किंवा विदिन द तुमची सिटी पण असू देत, तर तुम्ही तुमचा कोणावरही विश्वास न ठेवता तुम्ही तुमचं लोकेशन लावून ठेवायचं मोबाईलला. आणि तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर तुम्ही चार्जिंग तर मोबाईलला फुल ठेवायचंच. टाइमपास काहीतरी व्हिडिओज रील्स असं बघत बसू नका, हे महत्वाचं आहे. रस्त्याकडे लक्ष ठेवा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मॅप लावून ठेवा. तिसरी गोष्ट चार्जिंग फुल ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे पॉवर बँक तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. जर का तुमचं मोबाईलचं चार्जिंग गेलं तर तुम्हाला ते यूज करता येईल. नंतरची गोष्ट काय होते की आपण कुठे जात असू ते आपल्या घरच्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती हवं. आपण त्यांना लोकेशन शेअर करून ठेवायचं. लोकेशन शेअरिंगचा खूप चांगला ऑप्शन व्हॉट्सॲपमध्ये आहे. त्याच्यामध्ये लोकेशन शेअर करायचं आणि तिथे आपल्याला किती तासासाठी लोकेशन शेअर करू शकतो हे पण सेट करता येतं. सेल्फ डिफेन्सचे धडे घ्यायचे, हे आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. ते कुठे मिळतील, यूट्यूबला इझिली अवेलेबल आहे सेल्फ डिफेन्स. तर या सगळ्या अवेअर राहायचं. सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे आपल्या इंट्युशन्सवरती फोकस ठेवायचा. सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये अलर्ट राहायचं, अवेअर राहायचं. तर या सगळ्या गोष्टी मंडळी तुम्ही नक्की फॉलो करा. आपण आजकाल भरपूर गोष्टी ऐकतो, तर आपली सेफ्टी ही आपल्याच हातात असते. उडत उडत येऊन कोणीच आपल्याला सेव्ह करणार नाहीये. आपण आणि प्रत्येक वेळेस असं काय बॉडीगार्ड घेऊन पण कुठे जाणार नाही आहोत. तर आपण अलर्ट असणं, आपण आपलं डोकं शांत असणं, आपली आपली किरकिर किरकिर घेऊन चाललं हे करायचं नाही मंडळी. शांत राहायचं. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्या मागे काय चाललंय, पुढे काय, या गोष्टीचं अवेअर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे मंडळी. असा होता हा आजचा व्हिडिओ आणि हा रिअल इन्सिडेंट शेअर करावा हे मला खूप जेन्युअनली वाटत होतं माझ्या व्ह्युअर्ससाठी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या बहिणीसोबत, आईसोबत नक्की शेअर करा. आणि हे असं घडलं होतं, फक्त मी यातले जे टर्म्स आहेत ते जनरलाइज्ड टर्म्स यूज केलेले आहेत, हे तुम्ही समजू शकता. मी एकदम डिटेल्ड माहिती नाही देऊ शकत. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि असेच आपण टॉप प्रकारचे वेगवेगळे टॉपिक्स, तुमच्या उपयोगी पडणारे टॉपिक्स घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्टे ट्यून विथ मी. बाय.